तर ही आहे भोपळ्याची भाजी, शिल्लक राहिली होती. तर म्हणलं आता याचं काय करायचं, म्हणून एक झुकाड लावलाय मी, त्याला गरम केली आणि आता ही गरम करून थंड केली आणि एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतली. तर मी आता याच्यापासून एक मस्त असा छान असा पदार्थ बनवणार आहे आणि हे घेणार आहे मी बारीक करून. मी घेणार आहे आता हे मिक्सरला बारीक करून. तर मी जी भोपळ्याची भाजी होती ती मिक्सरला अशा पद्धतीने बारीक करून घेतलेली आहे, हे बघा. आणि मी आता त्याच्यापासून बनवणार आहे पदार्थ, जे मी तुम्हाला बोलले होते की आता ती भाजी कोणच खात नाही, ती वेस्ट होते. तर त्यासाठी मी घेतलं आहे बाजरीचं पीठ. तर तुम्ही म्हणाल काय किचनवर करते, तर मला परातीत भाकरी बनवता येत नाही उभं राहून, त्याच्यामुळं मी किचनवर करते आणि किचन एकदम स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्याच्यामुळं वाईट कमेंट काही करू नका. एकदम छान स्वच्छ धुवून घेतलं आहे. तर आता हे याच्यामध्ये आपण मिक्स करणार आहे. हे जे आपण बारीक करून घेतलं होतं भोपळ्याचं भाजी, त्याच्यामध्ये मिक्स करायची, छान अशी मिक्स करायची. आणि या पिठामध्ये पाणी नाही टाकायचं. ही भाजी मिक्स केली ना, याच्यामध्येच हे पीठ आपण मळून घेणार आहे. काढून घेतलेली आहे, कारण चमच्याने पूर्ण निघत नव्हती, त्याच्यामुळे मी हाताने काढून घेतली. आणि आता हे आपण असं पिठामध्ये मिक्स करायचे. हे जसं आपण भाकरीला पीठ मळतो पाणी घालून, त्या टाईपच पीठ मळायचं आहे हे. फक्त याच्यामध्ये पाण्याचा वापर नाही करायचा, कसलाच नाही करायचा पाण्याचा वापर, कारण आपली भाजी जास्त होते. आणि ते मिक्सरला बारीक केल्यामुळे एकदम अशी पातळसर झाली, नाही अशी घट्ट नव्हती, पातळ झाली होती. त्याच्यामुळं हे पहा कसा डो तयार झालाय बघा. आता मी कसलंही पाणी घातलं नाही, तुम्ही बघितलंय, पाण्याचा वापरही नाही केलेला अजिबात, कसलाच, आणि करायचाही नाही पाण्याचा वापर. छान असं मस्त मळून घ्यायचंय पीठ. खूप छान होतं खायला, कारण वेस्ट घालवण्यापेक्षा अशा पद्धतीने मी त्याचा जुगाड लावलाय. तर त्याला चिकटपणा आहे, बघू शकता माझ्या हाताला पण लागलंय. तर मी थोडंसं पीठ टाकले त्याच्यामध्ये आणि मळून घ्यायचे. जसं आपण भाकरीला मळतो ना पीठ, तसं मी हे मळून घेतले. त्यामध्ये आणखी थोडं पीठ टाकणार आहे आणि छान असं मळून घे. तर आता हे मी असा, हे बघा, डो बनवून घेतलाय असं, जसं आपण भाकरीचं पीठ मळतो त्या टाईप. अजिबात पाणी घातलेलं नाही कसलंच. आणि आता ह्याची मी भाकरी बनवणार आहे. झालेला भोपळ्याच्या भाजीपासून कसा पदार्थ तयार झालाय बघा. खात नाही, टाकून दिली असती भाजी, त्याच्यामुळं तसं डोकं चालवलं. आणि खायला पण खूप छान लागते. तवा तापलेला आहे चांगला. आता मस्त पातळ भाकरी बनवून घेतली मग. ती तुम्ही नुसती पण खाऊ शकता, असं काही नाही की याला काय भाजी वगैरे. लोणचं असेल तर लोणच्या बरोबर खाऊ शकता, तोंडी लावायला. मस्त भाजी. कसा कलर आलाय भाकरीला, त्याच्यामध्ये आपण काहीच घातलं नाही, फक्त भाजी घातलेली आहे. किती छान कलर आलाय बघा. तशा दोन भाकरी तयार होतात, एक मोठी झालेली एक छोटी. मस्त अशी कडक भाकरी भाजून घ्यायची, अशी मऊ नाही ठेवायची, कडक कडक भाजायची भाकरी. हे पहा पाठीमागनं भाजली.
खरपूस भाकरी भाजली ना की छान असे चव लागते. सो तुम्हाला कसा वाटला माझा जुगाड? जी मी भाजी जी आपण टाकून देणार होतो भाजी, त्या भाजीपासून रात्रीच्या शिळ्या राहिलेल्या भाजीपासून मी हे असं बनवलेलं आहे आणि खायला तर एक नंबर लागतो. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि आता आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.